पोहे मस्त झाले आता. येतो मी दुकानावर. जेवायला लवकर या घरी. होय. गोपाळ थांब. काय काय? अरे गोपाळ, अरे असं रात्र बाहेर जाऊ नकस रे. माझ्या जीवाला नुसते काळजी लागते. काय झालं रे? अरे ते जखम झाली की रे तुला? कोणतरी मारलं काच वाटायला लागले रे? अरे कसं लागलं रे? कुठं लागले? आणि नक्की तू कुठं होता रातभर? सांग मला. हा, एवढा उशीर का झाला तुला यायला? कसं लागलं सांग की. अरे बोल की मुडद्या, का चोरी पकडली गेली म्हणून दातखिळी बसली होय तुझी? हा, अरे बोल. कोणाच्या तरी तावडीच आहे ना, घावता घावता वाचलायस बघ तू. आओ आजी, असं काही नाहीये. त्या रात्री नरकीनं त्यांच्या डोक्यात मारलं होतं ना, ती जखम आहे ती. किती वेळा सांगितलं ह्यांना डोक्यावर आंघोळ नका करत जाऊ, ती जखम काही बरी होईना, पण ऐकतच नाही आहेत माझं. त्यामुळे काय झालं ना, ते जखम बरी होईना आणि सारखी दुखते त्यांना, आणि ताजी ताजी पण वाटते जखम. हा, माझं चुकलंच खरं तर. म्हणजे मी लालजींचं ऐकलं पाहिजे. रोज डोक्यावर आंघोळ नाही केली पाहिजे, नाही तर काय होतं, ती पाणी जाऊन जखम अशी चिघळते, ती त्याच्यामुळे झाले. उद्यापासून मी डोक्यावर नाही आंघोळ करत. तर अरे किती खोटं बोलाल दोघं. हा, दोघं एकमेकाला सायेत, पण कधी नाही कधी तरी फेडायला लागल. आता बास करा की आता. आई नको लक्ष दे. आजी आहे ती, बोलणारच. असू दे, मी निघतो दुकानात. येतो. काळजी घे रे बाबा. याला पूर्ण वेळ अटेंड करणं आपल्याला काही शक्य होणार नाही. एखादी बाई बघायची सेवा करण्यासाठी, औषध पाण्यासाठी. चौकशी करा, व्हेरिफिकेशन करा, मग ठेवा. रिस्क आहे मोठी. 24 तास पाला ठेवा. हो सर. पूर्ण वेळ अटेंड करणार. सुधाकर साहेब, साकेतच्या जीवाला हॉस्पिटलमध्ये पण धोका होता. पोलीस बंदोबस्तात. मग आता तर जास्त असणार साहेब. आर्याताई घरी असताना त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न झाला. साहेब, मला असं वाटतं साकेतवर पण परत हल्ला होऊ शकतो. आपण लय मोठी रिस्क घेतोय साहेब. आपण काही चुकीचं तर नाही ना करते? नाही, रिस्क तर आहेच आहे, पण ती घ्यावी लागणार. पण काल याच्यावर हल्ला झाला तर पुन्हा होऊ शकतो. म्हणजे मारेकऱ्याला माहिती आहे तो इथेच आहे आणि तो मारेकरी गावातला असेल, त्यामुळे तो पुन्हा हल्ला करायचा प्रयत्न करणार. काल आपण परतवला, यावेळेस तो सापडला पाहिजे. आणि याची ही अवस्था कशी झाली, आर्या कुठे आहे, तिचं काय ठाव ठिकाण आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर याच्याकडे आहे. कोणाची काळजी घेणं आपलं काम आहे. मध्येच का असो. हो साहेब. साकेत, साकेत, आठवतंय काही? हे तू आणि आर्याने मिळून हा बिझनेस चांगला चालला होता तुमचा बिझनेस इथं. हो साहेब, मला खरंच काय आठवत नाहीये साहेब. तरी पण तुम्हाला काही शंका आहे का? हे सगळं रिस्की आहे कळतंय मला ते, पण मला माझ्या चिवडाबाईला शोधायचंय, माझ्या बहिणीला शोधायचंय. मला ती काय सापडत नाही. वाट बघतोय हा शुद्ध घ्यायची आणि मला सांगायचं. असं वाटतं याने उठावं, घडाघडा मला सांगावं, माझी बहीण कुठे आहे, कुणासोबत गेली, काय करते, कुठे ती सध्या, मी लगेच जाऊन तिला घेऊन येईल. तिने जे केलं त्याबद्दल तिला माफ करीन, मी तिची माफी मागीन, म्हणेन की बाई असं करू नकोस तुझ्या भावासोबत, त्याला फार त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. साहेब, साहेब नका काळजी करू साहेब. आपण पूर्ण प्रयत्न करतोय. हवं तर अजून ताकद लाव, पण तुम्ही असं धीर सोडू नका. पण साहेब, तुम्ही आता ड्युटी सांभाळणार, काहीची काळजी घेत बसणार. घ्यावी लागणार. काय दुसरा काय पर्याय काय आपल्याकडे? साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गावात चौकशी केली. एक बाई आहे साहेब, तिला तिचा नवरा सोडून गेलाय
आणि तिला एक मुलगा आहे. तिला कामाची खूप गरज आहे. ती याची काळजी घेऊ शकते. तिला बोलवून घ्या. तिला म्हणा पैशाची काही काळजी करू नको. तिला सांगा हा लवकर तिच्यावर लक्ष ठेवा. साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. मला मी काय केलंय? तुम्हाला नाही हो, तुम्हाला. तुम्ही शालिनी ना? हो मॅच आहे, पण मी काय केलंय? साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. अहो पण माझ्याकडे साहेबांचं काय काम आहे ते तरी सांगा की. मी काय केलंय? तुम्ही काय केलंय म्हणून तुम्हाला नाही बोलवलं. मग कशासाठी बोलवले ते तरी सांगा. ते साहेबच सांगतील तुम्हाला काय ते. नाही नाही नाही, तुमचा काय भरोसा नाही. उगाच कशात तरी अडकवाल मला. अहो टेलर, तुम्ही तरी सांगा की मी अशी बाय नाही आहे. किती चांगली बाय आहे. मी कोणाच्या आदत मदत नसती. होय राऊत साहेब, पण नक्की काय काम आहे जामकर साहेबांचं यांच्याकडं? साहेबांचा आदेश आहे, कुणालाच काय सांगायचं नाही म्हणून. अहो पण माझ्याकडे साहेबांचं काय काम आहे ते तरी सांगा की. मी काय केलंय? हो, शांत बसा. जेलमध्ये नाही टाकत आहे तुम्हाला. येत आहे का साहेबांना सांगू? ऐका मॅडम, जाऊन बघा काय काम आहे. जामकर साहेब काय करणार नाहीत. चांगले माणूस आहेत. आपण पोलिसांना सहकार्य करायचं असतं. जा. तुम्ही सांगता तर जाते.